बरं, आता कुटुंब व्यवस्था हा जेव्हा विषय येतो तेव्हा असं कायम तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्या कुटुंबाबद्दल असं म्हटलं जातं की सुना जाव्यात तर भाडिकांच्या घरात. कारण मला असं वाटतं लेकीपेक्षा सुनेला खूप सुंदर पद्धतीनं ट्रीट केलं जातं. बरोबर. हे त्याचा प्रत्यय सतत येत असतो. तर याकडे कसं पाहता? त्याचं आणि एक परसेप्शन झालंय म्हणजे की असं ट्रीट करावं, म्हणजे सुनेला ट्रीट करावं तर महाडिकांच्या सुनांसारखं. त्याचं सुद्धा असं आहे की आई वडीलच फार प्रेमळ असल्यामुळं आमच्या घरी आता काय आमच्या तिघांना बहीण नव्हती, तर बहीण नसल्यामुळं 3 भावांना मम्मीने सुद्धा कसं सांभाळलं असेल तुम्ही विचार करा. म्हणजे आमची भांडणं किंवा ज्या काही गोष्टी असतील, तर माझ्या आणि खास करून माझ्या मधल्या भावांसाठी असं होतं की जेव्हा दादांच्या मिसेस येतील, आमच्या वहिनी येतील, तेव्हा बाबा आपल्याला एक बहीण मिळणार. आणि मग आज सुद्धा तुम्ही माझ्या व्लॉग्स थ्रू बघितलं तर बेसिकली मम्मी डॅडी प्लस माझे मोठे भाऊ सुद्धा म्हणजे विश्वराज हे असं फादर फिगर टाईप प्ले करतात माझ्या दोन्ही म्हणजे मोठ्या वहिनींसाठी. परंतु मी लहान भावासारखाच त्यांना, म्हणजे वयाने मी तसा मोठा आहे त्यांच्याहून, पण सगळ्यात जास्त खोड काढणारा सुद्धा वहिनीचा मीच आहे. तर तसंच मंजिरी वहिनी सुद्धा जेव्हा घरामध्ये आल्या तेव्हा अनेक म्हणजे परत एकदा की एक बहीण मिळाल्यासारखं घरामध्ये. त्यामुळं आमच्या फुल फॅमिलीमध्ये महिलांचीच खरं तर म्हणजे तेवढा प्रेझेन्स नसल्यामुळं आज त्या आल्यामुळं आम्हाला त्यांची व्हॅल्यू समजते की बाबा महिला घरामध्ये असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांचं जे सुख आहे किंवा त्यांचं जे प्रेम आहे, त्यांची काळजी करण्याची पद्धत आहे, आई असेल, आजी असतील, माझ्या आजी तर आमच्या म्हणजे तिचा एक वेगळा फॅन बेस झाला आहे आज. तर असं वहिनी, आजी, आई असे सगळे मिळून खूप छान राहतात. आणि वडिलांमुळं ते फॅमिलीचे हेड असल्यामुळे ते सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेतात. आता प्राधान्य आम्हाला तिघांना, आता वहिनींना असते, त्यांना झाल्यानंतर जर काय असेल तर आम्हाला.